शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून नमस्कार। आपण सर्व अत्यंत तळमळीनं शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत चांगलं कामकाज आपलं नेहमीच चाललेलं आहे। आपण नेहमीच शेतकऱ्यांना चांगला दर द्यावा ह्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। पांडुरंग कारखान्यानं पण जवळजवळ पाठीमागच्या 10 वर्षामध्ये इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये 500 कोटी रुपये जादा दिल्यात। माझ्याकडे कागद आहे, कुणाला पाहिजे त्याला मी दाखवतो। गेल्या वर्षी सुद्धा आपण पहिला दर जाहीर केल्यानंतर पोळ्याला 50 आणि दिवाळीला 126 रुपये अशी रक्कम आपण दिलेली आहे। कुणीही पोळ्याला पैसे दिले, मला कुणाला नावं ठेवायचे नाहीत, पण आम्ही पोळा दिवाळी दोन्ही वेळा पैसे दिल्यात, आपल्यालाही माहीत असेल। यावर्षी आपण 2855 रुपये पहिला हप्ता दिलाय। 2853 आपली FRP आहे, म्हणून 2855 केलं म्हणजे कायद्याप्रमाणे सगळी रक्कम। आणि 14व्या दिवशी म्हणजे 14 दिवस पूर्ण झाल्यावर बिल पण खात्यात वर्ग केलंय। कुठल्याही शेतकऱ्यांचा 1 रुपया जुना कुठलाही देणं आपल्याकडे शिल्लक नाही। यापुढेही आपण आपल्या परंपरेप्रमाणे पोळ्याला आणि दिपावळीला हप्ता देणारच आहे। पोळ्याचा दिपावळीचा हप्ता पाठीमागच्या तुलनेत धरला तरी आपला दर 3000 प्लस होतो। तुमच्या सगळ्यांच्या सुदैवाने यावर्षी रिकव्हरी चांगली आहे, कारण आपल्याकडे पाऊस चांगला पडला। मे महिन्यामध्ये पाऊस झाल्यामुळं मे महिन्यामध्ये जर टेम्परेचर असेल तर रिकव्हरीला प्रॉब्लेम येतात, पण मे महिन्यामध्ये टेम्परेचर कमी होतं 40 पेक्षा कमी, त्यामुळे रिकव्हऱ्या चांगल्या आहेत। त्यामुळे हंगाम संपेपर्यंत रिकव्हरीमधनं मिळणारे जादाचे पैसे, त्याचबरोबर दरवाढीसाठी पण प्रयत्न चालू आहेत। आपल्या MSP मध्ये जर भरघोस वाढ झाली तर त्यामुळं साखरेलाही दर चांगला मिळणार आहे। आणि ह्या दोन्हीमधनं आगावी जे मिळणार आहे रक्कम, ती रक्कम सुद्धा हंगाम संपल्यानंतर दिवाळी आणि पोळा ह्या दरम्यान जसा पांडुरंग कारखाना देतो त्या पद्धतीने देण्यात येणार आहे, असं खुद्द कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक मालक यांनी मला आपल्या सगळ्यांच्या कानावर घालायला सांगितलं। ते येणार होते प्रत्यक्षात, पण त्यांना काहीतरी वेगळं काम लागल्यामुळे मला म्हणले आपण बोला, किंवा व्हाईस चेअरमन साहेब इथं थांबवलेले आहेत। व्हाईस चेअरमन आपल्यासाठीच आम्ही बराच वेळ थांबलो होतो। खरं तर अपेक्षा होती की आपण ऑफिसमध्ये याल आणि चर्चा होईल, पण ठीक आहे आपण गव्हाणीमध्ये आलाय, आपल्याबरोबर मी पण गव्हाणीत आहे। तर कधीही पांडुरंग कारखान्याकडून शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला नाही आणि इथनं पुढं पण होणार नाही, मी तुम्हाला ह्या कारखान्या मॅनेजमेंट तर्फे ग्वाही देतो। याचीच पाळी आली नव्हती, मी कालच हा विषय बोललो। होय होय होय, समाधान झालं। आतापर्यंत पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन झाले, त्या वर्षी स्वर्गीय मोठ्या मालकांनी आमचा तोडगा काढलेला आहे। बरोबर। आणि स्वर्गीय मोठ्या मालकाचं पहिल्यापासून एक शब्द वळवले नाही की आमच्या हक्काचा कारखाना म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय, चांगलं नियोजनामुळे तुम्ही चांगलं दर देताय, म्हणून आपल्या हक्काच्या माणसाकडे आम्ही जाऊ म्हणून आम्ही आज आलेलो आहे। आमच्या अपेक्षा आहे की तुम्ही पहिली उत्तर 35 रुपये द्यावी, तुम्ही थोडं ज्यादा आपल्या कमी मग करूया, तुम्ही 2 पावलं पुढे आम्ही 2 पावलं मागे जाऊ, या अपेक्षा तुमच्याकडे आलेलो आहे। आज आमच्या कार्यकर्त्याची तब्येत हलवलेली आहे। आज जर त्याच्यावर त्यांनी स्टेटमेंट नाही घेतलं तर काम झालेले आहे, म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्या भावना बघून स्वर्गीय मोठ्या मार्गाने ज्या पद्धतीने शेतकरी आपला कारखाने जपले त्या पद्धतीने तुम्ही पुढाकार घ्यावा। आणि कालच सीताराम कारखान्याला पुढे आल्यानंतर त्या कारखान्याचे मॅनेजमेंट करणाऱ्या ताईने आम्हाला बोलवून घेतलं, त्या ठिकाणी येऊन त्यांनी पहिली उत्तर 88 रुपये केली होती, त्याने 2 रुपयाची वाढ केलेली आहे, म्हणून आम्ही त्यातून उठलेलो आहे। आमच्या अपेक्षा तुमच्याकडे जास्त नाही, परंतु त्यांच्यापेक्षा कमीत कमी 100 रुपये जास्त द्यावा। तुमची परिस्थिती चांगली आहे। शेतकरी या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे पूर्ण कोलमडलेला आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे, सगळ्या पिकांचे नुकसान झालेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना देण्यासाठी तुमचे कारखाने चांगले टिकले पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, त्या अपेक्षेने तुमच्याकडे येतोय। त्यामध्ये तुम्ही तोडगा मदत काढावा, जोपर्यंत तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्या उठणार नाही। आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण कुणापेक्षाही दरामध्ये कमी राहणार नाही। आज एखादा दर तुम्हाला 3000 आता काही बाबी राजकीय मला इथं बोलता येणार नाहीत, काही बाबी मला बोलता येणार नाहीत, पण हा
मी तुम्हाला कागद दाखवतो. 10 वर्षामध्ये 500 कोटी रुपये आपण जादा दिल्यात. तुलनेनं कुठला कारखाना चिप अकाउंटंट कुठे आहेत, कागद आहे माझा, घेऊन जावा, तुम्ही तपासा आणि माझ्याशी बोला. आणि आत्ता पण मी तुम्हाला खात्री देतो की या वर्षी आपण दर तर चांगला देणारच. पण मी स्वतः तुम्हाला सांगितलं की सीझन संपताना खऱ्या अर्थानं आत्ता 10:30-10च्या दरम्यान रिकव्हरी आहे. ही वाढत वाढत जाते, साधारण थंडी वाढेल तशी या 2 महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं रिकव्हरी वाढेल, पैसे किती मिळणार आहेत समजेल आणि आपण चांगला दर कधीही मागं पडणार नाही. ह्याच्या बाबतीत 100% खात्री ठेवा. आणि जरी 2855 असला तरी 50 पोळा आणि 100 दिपाळी तर असतेच कमीत कमी. गेल्या वर्षी 126 दिपाळीला दिले. त्या पद्धतीत गेलो तरी आपण 3000च्या वर जातोय. ऐका सर, ऐका. शेततळम कारखान्यात 3,000 वय म्हणला, तुम्ही 3200 वय म्हणून टाका. आता हा काय खोटं ऐका सांगतो. पांडुरंग कारखान्यानं परंपरा तुम्ही सांगितली मोठ्या मालकांची, प्रशांत मालकांनी पाळून बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असं काम आहे त्यांचं. प्रशांत मालक तुम्हाला 3200 तुम्ही म्हणताय, सांगा आणि पुन्हा बघा. त्या बोलायचं ते देताच आलं पाहिजे. हा मग तेच की ते मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही आज बसलाय बर का, तुम्ही आज आलाय. माझं मत आहे सीझन बंदच्या दिवशी पण माझ्याकडे एक दिवस या, त्या दिवशी आपण कॅल्क्युलेशन करूया, जे बसतंय मॅक्झिमम ते देऊया. ऐका ना, शेजारी दादापुरी कारखाना आहे, 150 किलो शेजारी जवळ आहे, 25 रुपये पहिले होतं जाणगिरीचं. बरं आपला तिथं जातो, त्याला म्हणते तेवढं. आमची विनंती आहे तुम्हाला, हात जोडून विनंती करतो, प्रशांत मालकाला तो विनंती करतो, व्हाईस चेअरमन पुढे त्यांच्या मित्रांना विनंती करतो की एवढ्या वेळ आपल्या शेतकऱ्या भावना ऐकून घ्या आणि तुम्ही पुढे किती देता आम्हाला देणं नाही. साखरेचा दर आता जे परवानगी आहे ते चांगल्या प्रकारे दर आहे, वर्षात वाढणार आहे. त्यामुळं जे काय आता सीतारामने केलंय त्याच्यापेक्षा तुम्ही एक बाजूला पुढे येऊन आमचा तोडगा काढवा शिवते आणि तोडगा पण चांगला चर्चा करा आणि प्रशासनाकडे बोला, चर्चा करा म्हणतात. ऐका 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 आमचा कारखान्याचा नियम काय आहे की आपण पोळ्याला बिल देतोय आणि दिवाळीला देतोय. त्या जनरल सभेमध्ये पोळ्याला देऊ नका म्हणू नका, ही माणसं अंगावर येतील बर का. पोळ्याला आणि दिवाळीला परंपरेनं द्यावंच लागतंय. जनरल सभेमध्ये आणि जनरल सभेमध्ये तसं आपल्याला हे ठराव मंजूर केलेला आहे. तुम्ही आम्हाला 550 पहिला कमी द्या, पण पोळा आणि दिवाळीत पाहिजेच म्हणून उभा राहून सांगितलं. प्रथा आहे. मालक हॉस्पिटलमध्ये शेवटची बरं का दीपकराव, मालक गेल्या वर्षीपेक्षा काही पुढे दर वाढवता आहे. कुठली गोष्ट स्वस्त झाली का? वाढतोय ना 300 रुपये मागले. सचिनराव, वाढतोय, वाढीव देणारच आहे. बाकीच्या तुमच्या काल कुठल्या कारखान्यात पळत होता, कोणतरी मागं पळत होता, आमचं कोण आलं का अडवाय? उलट मी 5 मिनिटं अगोदर तुम्ही गेट मध्ये आल्यावर गव्हाण बंद केली. का केली? माझं हे अंतर कमी आहे, चुकून यात कुणाला काय होऊ नये म्हणून मी त्यांना अगोदर सूचना दिल्या की बंद करा, येऊ द्यात, ते चर्चा करता येईल. आणि तुमचं नेहमी सगळ्या शेतकरी संघटनेचं नेहमी सहकार्य आहे पांडुरंगला आतापर्यंत.